मंगेश काळोखे हा सामान्य जनतेसाठी झटणारा आमचा निष्ठावान कार्यकर्ता होता. निवडणुकीतील पराभवाचा सूड उगवण्यासाठी करण्यात आलेली ही हत्या अत्यंत निंदनीय असून अशा प्रवृत्तींना मुळापासून ठेचून काढले जाईल, असा ठाम निर्धार राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी व्यक्त केला. खोपोली येथील शिवसैनिक मंगेश काळोखे यांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन कुटुंबाचे सांत्वन केले. यावेळी त्यांनी उपस्थितांशी संवाद साधत आरोपींना कठोर शासन करण्याचे आश्वासन दिले. मंगेश काळोखे यांच्या हत्येमुळे संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी आणि नातेवाईकांनी उपमुख्यमंत्र्यांकडे आपला आक्रोश व्यक्त केला. यावेळी शिंदे म्हणाले की या गुन्ह्यातील आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यासाठी आणि हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी यासाठी नामवंत सरकारी वकिलांची नियुक्ती केली जाईल. उपमुख्यमंत्री शिंदे काळोखे यांच्या घरी पोहोचताच परिसरात तणावपूर्ण वातावरण होते. आरोपींना आमच्यासमोर फाशी द्या अशी मागणी करत संतप्त रहिवाशांनी आक्रोश केला. सर, मी पूर्ण आप्पाच्या जनतेच्या वतीने तुमच्यासोबत बोलते. आमच्या थोड्याफार मागण्या आहेत. या आप्पांच्या कार्याच्या आधी सगळ्या मागण्या पूर्ण झाल्या पाहिजे. पहिली मागणी, हिरे साहेब आणि दुर्गेश देवकर त्यांना टर्मिनेशन लेटर सकट आम्हाला टर्मिनेशन लेटर हवं आहे, ते आम्हाला बघायचं आहे. दुसरी गोष्ट, ही 4-5 त्यांची जी घरं आहेत त्यांच्यासोबत असणारी ती घरं आम्हाला गावात नको आहेत. तिसरी गोष्ट, त्यांना फाशी द्या आणि फाशी देताना लाईव्ह दाखवा. तसं पॉसिबल नसेल त्यांना आमच्या ह्या चौकात महाराजांच्या स्मारकासमोर आप्पाच्या घरासमोर फाशी द्या. ठीक आहे, तुमच्या भावना मी समजतोय. आणि आम्हाला सर ही केस जेवढं लवकरात लवकर सॉल्व्ह करता येईल तेवढं फास्ट ट्रॅकवर आणि गव्हर्नमेंटचे वकील जे साळवी सर वगैरे आहेत ते थोडेसे करू आपण. त्याच्यात तुमच्या सगळ्यांच्या मागे आहे मी. सर, आमची तुम्हाला हात जोडून विनंती आहे, खूप जेवढं लवकर करता येईल ना तेवढं लवकर करा. इकडे आम्ही तुमच्यावर खूप डिपेंडेड आहोत. काळजी करू. हे बघ, हत्येतील आरोपी देवकर कुटुंब पुन्हा साईबाबा नगरमध्ये वास्तव्यास राहिल्यास भविष्यात पुन्हा वाद चिघळण्याची शक्यता आहे. हे लक्षात घेऊन या कुटुंबाला शहरातून तडीपार करावे अशी आक्रमक मागणी स्थानिकांनी यावेळी केली. निवडणुकीत झालेल्या पराभवाचा राग मनात धरून एखाद्या कार्यकर्त्याची अशी निर्घृण हत्या होणे हे लोकशाहीसाठी घातक आहे. अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी गृह विभाग कडक पावले उचलत असून या प्रकरणातील कोणत्याही दोषीला पाठीशी घातले जाणार नाही, असेही शिंदे यांनी स्पष्ट केले. आणि फासावर लागतो आणि त्याच्यासाठी जे जे काय करायचं ते सगळं करू आपण. आता ते परिवाराला मी भेटून आलो. आता परिवार आपण आपल्या परिवारातच लोक आहे, तो देखील सगळ्यांसाठी काम करत होता. त्यामुळे याच्यामधून कोणीही बिलकुल सुटणार नाही. त्याच्यावर कठोर कारवाई होईल. फास्ट ट्रॅक लावू, स्पेशल PP देऊ आणि त्याला फासावर लटकवून त्याला मोकासारखी कारवाई त्या सगळ्यांवर करायला सांगितली. तेव्हा मी याच्या संपर्कात आणि परिवाराच्या संपर्कात राहील. तुम्ही सगळ्यांनी आता या परिवाराच्या मागं उभं राहाल, ते आपली जबाबदारी आहे सगळ्यांची. शेवटी अशा प्रकारचं म्हणजे लोकांनी ज्यांना विजयी केलं आणि हे तुम्हाला असं सुडाचं राजकारण हे पहिल्यांदा झालं इकडे. परत होता का म्हणे अशी वृत्ती जी आहे ती खेचून काढली पाहिजे आणि पुन्हा असं होऊ नये याची काळजी आम्ही घेऊ. जनोदयकरिता मनोज कलमकर, खालापूर.